नाही दिलं तरी आपल्याला बक्षीस आहेच आहे. पण मी प्रश्न विचारला, मी घरी जाणार का? हो, तू घरी जाणार. हे विचारलेलं पहिलं बरं आहे. साहेब, तुम्हाला छोटासा प्रश्न आहे. निवडून आल्यावर पहिल्या 3.5 वर्षात पाणी आणणार असा शब्द तुम्ही दिला होता म्हणे. निवडून आल्यावर पहिल्या 3.5 वर्षात पाणी आणणार असा शब्द तुम्ही दिला होता म्हणे. हेलो हेलो, मॉनिटर में नहीं है. निवडून आल्यावर पहिल्या 3.5 वर्षामध्ये हेलो, माझ्या मतदारसंघात मी पाणी आणेन हा शब्द मी दिला होता. आणि मी हाही शब्द दिला होता की पहिल्या 3.5 वर्षात मी निवडून आल्यावर पाणी आणू शकलो नाही, तर मी निवडून आलो तर मी माझ्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देईन असाही शब्द मी दिला होता. वा वा वा. आणि मला आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होतो, ही ताकद माझ्या मानदेशी मातीची आहे की ज्या मातीनं पिढ्यानपिढ्या दुष्काळ बघितला. या मातीकडं बघण्याचा दृष्टिकोन पिढ्यानपिढ्या, एक दुष्काळी माती, एक मागासलेल्या लोकांची इथं संख्या, अशाच पद्धतीने आमच्याकडे बघायचा दृष्टिकोन होता. किंबहुना आम्ही खटावमानची माणसं जर मुंबई पुण्याच्या लोकांना भेटलो आणि आम्ही मान खटावचं आहे म्हटलं की त्याच्यात तोंडाचा मान खटाव व्हायचा, अशी परिस्थिती होती. परंतु मला सांगायला आनंद आणि अभिमान आहे, माझ्या भगिनींच्या आशीर्वादामध्ये एवढी ताकद आहे. माझ्या बहिणीने एवढ्या ताकदीने माझ्या भावाने आशीर्वाद दिला. एक साधं शेतकरी कुटुंबातलं, ज्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती, अशा एका रेसलिंग दुकानदाराचा मुलगा राजकारणात समाजकारणात आला. आणि जिथं बारामतीशिवाय पान हलत नव्हतं, त्या बारामतीचं पान हलवून 2009 साली पहिल्यांदा आमदार झाला. वयाच्या पाणी आण. कुठलीही राजकीय 20व्या वर्षी. अरे वा. तुम्हाला आश्चर्य वाटतंय की राजकारणाचं वय 50 नंतर चालू होतं आणि मी 50चा होईन तेव्हा मी 4 वेळा आमदार झालो असेल. पण ही सगळी ताकद कुणाची आहे माहिती आहे? कुणाची आहे? कुणाची आहे? आमच्या सगळ्या बहिणींची आहे. वा 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 वा. तसं भाऊंनी सांगितलं की ही ताकद त्यांच्या मागे जी आहे या सगळ्या भगिनींची आहे. तर गौरव, एक प्रश्न अजून तुझ्याकडनं जर झाला तर त्या ताकदीचा अजून आपल्याला काहीतरी एक वेगळं पाहायला मिळेल. तर अजून एक तुझ्याकडे प्रश्न. साहेब, तुम्ही विधानसभेची पहिली निवडणूक अपक्ष म्हणून लढलात, म्हणजे प्रस्थापितांच्या विरोधात लढवली. त्यावेळी तुम्ही इथल्या जनतेसमोर कोणता अजेंडा घेऊन गेला होता? आता पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आता इथं तुम्ही प्रश्न नवीन विचारताय, पण ह्या सगळ्यांना माहिती आहे माझा इतिहास, माझं इथली परिस्थिती. मी पहिल्यांदा विधानसभेला उभा राहिलो तेव्हा मी अपक्ष होतो. अपक्ष एवढ्यासाठी होतो की मी एवढा सामान्य होतो, मला कोण उमेदवार म्हणून कोण पकडतच नव्हतं, कोण विचारतच नव्हतं, आणि हा उभा राहून निवडून येईल असं कोणाला वाटतच नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये मी उभा राहिलो आणि अपक्ष म्हणून निवडून आलो. पण मी निवडून आलो किंबहुना निवडून यायच्या अगोदर मी माझ्या खटावमानच्या जनतेला शब्द दिला होता, आणि तो शब्द होता, मला माझ्या मान खटावच्या मातीतनं कॅनॉलचं पाणी वाहताना बघायचं आहे. मला माझ्या मान खटावच्या मातीमध्ये ऊसाची शेती झालेली बघायची आहे, आणि मला मान खटावच्या मातीमध्ये कारखान्याचं धुराडं पेटलेलं बघायचं आहे. हा 3 ओळीचा अजेंडा घेऊन आपण निघालो होतो. आणि मला सांगायला आनंद होतो, या 3 ओळीमध्ये एवढी ताकद आणि शक्ती होती की आमच्या मान खटावचा इतिहास बदलण्याची क्षमता या 3 वाक्यामध्ये होती. आणि आम्ही त्या कॅनॉलच्या पाण्यापर्यंत पोचलो, पाणी आणलं, ऊस लागला, कारखाने झाले, आणि जो उर्वरित भाग राहिला आहे त्या सगळ्या भागामध्ये आम्ही पाणी सोडतोय. आताही 32 गावामध्ये पाणी आम्ही 20 दिवसात सोडतोय, 15 दिवसात सोडतोय. आणि मला सांगायला आनंद होतो, कृष्णेचं पाणी, उरमोडीचं पाणी 150-200 किलोमीटरवरून आणून आम्ही आमच्या इथल्या शेताला, शेतकरी बांधवांच्या शेतीला दिलं आहे. आणि या
मान खटावच्या मातीला दुष्काळी माती म्हणून लागलेला कलंक आहे तो पुसण्याची अंतिम लढाई आमची चालू आहे. शेवटचे 3 वर्ष आता ह्या लढाईतले उरलेले आहेत. 3 वर्षानंतर माझ्या मान खटावच्या मातीतलं एकही गाव दुष्काळी गाव राहणार नाही. किंबहुना एकाही गावामध्ये असं नाही की तिथं पाणी पोचलं नाही. अशा पद्धतीचं काम या मतदारसंघामध्ये होईल. सांगताना आकडा थोडा मोठा वाटतो, परंतु 15 वर्षाच्या माझ्या विधानसभेच्या कालखंडामध्ये या मतदारसंघातले पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी 12,500 कोटी रुपयेचे फंड्स इथं आले आणि या भागातले पाण्याचे प्रश्न आता सुटत आहेत. त्यामुळं प्रचंड दुष्काळी माती जिथं चिमणीला प्यायला पाणी सुद्धा शोधायला लागत होतं. ऊसाच्या शेतीचा काही संबंधच नव्हता. तुम्ही मराठी आहोत आपण सगळेजण. तुळशी बारशीच्या लग्नाला ऊसाचं कांड लागतं, ऊस लागतो. तोही ऊस माझ्या तालुक्यात पिकत नव्हता. त्या तालुक्याला मी साखर कारखान्याचं स्वप्न दाखवलं आणि एक नाही तर 4 साखर कारखाने आज माझ्या मान खटाव मतदारसंघामध्ये उभे आहेत. याचा मला मनापासूनचा आनंद आहे आणि हे सगळे आमच्या मान खटावच्या लोकांनी आशीर्वाद दिले आणि त्यातून हे शक्य झालं. आणि मला या निमित्तानं सांगायला आनंद होतो, माझ्या भगिनीला माझी विनंती आहे, एक 5 मिनिटाचा आपला विषय आहे. आजचा कार्यक्रम आम्ही या कारणासाठी घेतला की आमच्या सरकारनं, आमच्या देवेंद्र भाऊनी, आमच्या एकनाथ भाऊनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आणि आमच्या माता भगिनींना सक्षम करणं, त्यांना स्वाभिमानी जीवन जगावं म्हणून एक निर्णय घेतला आणि आमच्या भगिनीच्या खात्यावर महिन्याला 1,500 रुपये पाठवण्याचा निर्णय घेतला. तो येणाऱ्या 5 वर्षासाठी घेतला आहे. आणि आज आम्ही सगळ्यांनी हा कार्यक्रम इथं घेतला आहे. याचं कारण एवढंच आहे, मी माझ्या बहिणींना शब्द देतोय, आमच्या देवेंद्र भाऊकडून देतोय, आमच्या सरकारकडून देतोय की समोरनं सांगितलं जातं निवडणूक आली म्हणून ही योजना आलेली आहे. पण मला सांगायचं आहे आपणा सगळ्यांना, देवेंद्र भाऊचा शब्द आहे, एकनाथ भाऊचा शब्द आहे, जया भाऊचा शब्द आहे, येणाऱ्या 5 वर्षासाठी लागणाऱ्या बहिणींच्या खात्यावर येणाऱ्या 1,500 रुपयाची व्यवस्था आपल्या देवेंद्र भाऊनं केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या देवेंद्र भाऊसाठी होऊ द्या. अनेक लोक सांगतात आणि म्हणतात निवडणुकीसाठी आलाय आणि लोकांना सांगायचं काम केलं जातं. समोर माझ्या आता विरोधकांच्या बोलायची आजची वेळ नाही आहे आणि मला बोलायचं पण नाही, कारण माझ्या बहिणी आल्या, तुम्ही सगळेजण इथं आलाय. आपल्या सगळ्यांना सांगायला मनापासून आनंद होतो की या ठिकाणी आलेल्या आमच्या ज्या भगिनी आहेत, या प्रचंड दुष्काळी भागातनं, दऱ्याखोऱ्यातनं आलेल्या आहेत. प्रचंड विस्तारित असा भाग आहे, दुर्गम भाग आहे. या भागातनं आलेल्या आमच्या भगिनी आहेत आणि त्या भगिनींचा सन्मान करत असताना सगळ्यांना मी सन्मानाने इथं बोलवलं. मला वाटतं खूप वेळ झाला, कार्यक्रम बी आपला चालू व्हायला वेळ झाला, आपला कार्यक्रम संपायला पाहिजे होता. पण या बहिणींचं सगळ्यांचं मी स्वागत या ठिकाणी करतो. आणि जी पाण्याची लढाई आम्ही घेऊन पुढे चाललोय, ती पाण्याची लढाई आता अंतिम टप्प्यात नेत असताना बहिणींना माझं सांगणं, 2 मिनिटं थांबा खाली जा. सगळ्यांना ऐकायला येतोय माझा आवाज? एकदा जोरदार हात वर करून टाळ्या द्या. या टाळ्या एवढ्यासाठी सांगतो, 1,500 रुपये आपल्या भावानं सन्मानानं आपल्या भगिनींना दिले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सक्का भाऊ सुद्धा राखी पौर्णिमेला राखी बांधायला आला. राखी बांधायला येतो, राखी बांधताना ताटामध्ये 100 रुपये टाकताना सुद्धा बायकोकडे बघतो आणि बायकोनं जर हा म्हटलं, मान हलवली, तरच त्या ताटात पडतात. पण आपल्या सरकारनं, आपल्या देवेंद्र भाऊनं, आपल्या देवेंद्र भाऊनं निर्णय घेतलाय की माझ्या भगिनींना इथून पुढं 10 रुपयासाठी, 100 रुपयासाठी कुणापुढं हात पसरायला लागणार नाही. 10 रुपये घेतले ना इकडून, 10 रुपये इकडून घेतले ना,
त्या 10 रुपये देताना किती रुबाब तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 10 रुपयाचा रुबाब तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आता ही वेळ येईल. माझ्या भगिनी 10-10 रुपये मागत होत्या. आता आमचे सगळे पुरुष मंडळी म्हणतील, आहे का ग तुझ्या खात्यावर काय शिल्लक? जमेल का ग? काय देता येईल का ग? ही परिस्थिती आपल्या देवेंद्र भाऊनं एकनाथ भाऊनी तयार केलेली आहे. आणि बहिणींचा सन्मान करत असताना मला आपल्याला अजून एक गोष्ट सांगावीशी मनापासून वाटते. फक्त 1500 रुपये देऊन आमचं सरकार थांबलं नाही, देवेंद्र भाऊ थांबले नाहीत. त्यांनी एक निर्णय घेतला. इथून पुढं या माझ्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेली जी मुलगी आहे त्या मुलीचं इथून पुढचं शिक्षण मोफत केलं जाईल. हाही निर्णय माझ्या देवेंद्र भाऊनी आमच्या एकनाथ भाऊनी घेतलेला आहे. इथून पुढे आमच्या भगिनींना आता शिक्षण घेत असताना 1 रुपयाचीही फी भरायला लागणार नाही. हा निर्णय घेत असताना सरकारनं निर्णय घेतला. अनेक लोक म्हणतायत आता सरकारचा जानेवारीचा पगार होईल का नाही. पण मला मनापासून सांगायचंय, या भगिनींच्या मध्ये एवढी ताकद आहे, या भगिनींच्यासाठी घेतलेल्या निर्णयामध्ये एवढी ताकद आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, देवेंद्र भाऊनी एसटीचं तिकीट महिला भगिनींचं किती केलं? अर्ध तिकीट केलं, अर्ध. मगासपासून तुम्ही कॉमेडी करत होता, पण मी आता सांगेन खरी गोष्ट सांगेन. अर्ध तिकीट केल्यावर देवेंद्र भाऊनी 19 वर्ष तोट्यात असणारी एसटी फायद्यात येईल का? अर्ध तिकीट केल्यावर एसटीचा फायदा होईल का नुकसान होईल? पण या भगिनींच्यासाठी केलं सरकारनं. या भगिनींच्या मध्ये एवढी ताकद आहे. 19 वर्ष आमची एसटी तोट्यात होती, भगिनींचं तिकीट अर्ध केलं आणि आमचं एसटी महामंडळ फायद्यात आलं. कोट्यावधी रुपयाचा फायदा आम्ही महिन्यात. ह्याला कारण काय माहितीये तुम्हाला? अर्ध तिकीट आमच्या भगिनींचं आणि फुल तिकीट सोबतच्याच. अर्ध तिकीट आमच्या भगिनींचं, फुल तिकीट सोबत असणाऱ्याच. एसटी भरभरून व्हायला लागली आणि आमचं महामंडळ फायद्यात आलं. आणि मी खात्रीनं सांगतो, भगिनींना 1,500 रुपये महिन्याला दिले. आता सरकार सुद्धा मजबूतीनं फायद्यात येईल आणि सरकार मजबूतीनं विकास कामासाठी पैसा देईल. दुसरा एक निर्णय आमच्या भगिनींच्यासाठी मोदीने घेतलाय, आमच्या मुलींच्यासाठी मोदीने घेतलाय. मोदीजींच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि तुम्हाला माहिती आहे, मोदीजींनी निर्णय घेतला की तो घेतला. 370 कलम हटवलं की हटवलं. आमच्या एका कुटुंबाला वर्षाला 6 गॅस लागतात. 6. 2 महिन्याला 1 गॅस लागतो. खरं आहे ना? 2 महिन्याला 1 गॅस लागतो. वर्षाला 6 गॅस लागतात. 6. त्यातले 3 गॅस आमच्या भगिनींना मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. इथून पुढे भगिनीला फक्त रेशनिंगचं कार्ड घेऊन जायचंय आणि रेशनिंगचं कार्ड दाखवायचं आणि गॅसची टाकी घेऊन यायची. पोरे मॅडम आहेत का? रेशनिंग कार्ड दाखवले की गॅस द्यायचा आता. आणि वर्षाला 3 गॅस मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. असे अनेक निर्णय आमच्या भगिनींच्यासाठी आमच्या सरकारने घेतलेले आहेत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, मी एवढ्यासाठी आलोय. मला माहिती आहे माझ्या सगळ्या बहिणी मला आशीर्वाद देणारच आहे. देणार ना? आवाज बारामतीला गेला पाहिजे. देणार ना? गेला. पण मला सांगायचंय, मला आशीर्वाद द्याल. मला खात्री आहे, कोण काय म्हणतं मला माहिती नाही, पण मान खटावच्या माझ्या भगिनी, माझे बांधव माझ्या सोबत आहे. आणि जोपर्यंत माझी पाण्याची लढाई संपत नाही तोपर्यंत विधानसभेमध्ये निवडून येणार तर मीच येणार. माझ्या भगिनींच्या आशीर्वादावर मी सांगतो. पण आपल्याला मी सांगतो,
माझ्या विरोधात सगळ्या लढाई होतात माहिती आहे. बरेच मजबूत लोक येतात, सगळ्यांचं ठरतं, सगळे एकत्र येतात आणि माझ्या विरोधात लढाई लढतात. आता कोण म्हणतं मी एवढे घेऊन आलोय, कोण म्हणतं मी तेवढे घेऊन आलोय. पण त्यांच्याकडे कोट्यावधी रुपये असतील, माझ्याकडे लाखो बहिणींचे आशीर्वाद आहेत. आणि आशीर्वादाच्या ताकदीवर हा जयकुमार गोरे पुन्हा एकदा आमदार होईल. मी तुम्हाला एवढंच सांगेन, माझ्या विरोधकांना इथून सांगेन, आपल्याकडे मुबलक माल आहे, आपल्याकडे मुबलक माल आहे. अजून 10 वर्ष तर त्या मालाचा उपयोग होणार नाही. खर्चाच्या भानगडीत पडू नका, अजून शिल्लक ठेवा. कारण किती पैसे गेले तरी माझ्या बहिणींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. पुन्हा एकदा विधानसभेमध्ये मी जाणार आहे, माझ्या बहिणींचे आशीर्वाद घेऊन जाणार आहे, या मानखटावच्या मातीचा आशीर्वाद घेऊन जाणार आहे. आणि जोपर्यंत माझ्या दुष्काळ मुक्तीची लढाई संपणार नाही आहे तोपर्यंत ही लढाई चालू राहणार आहे. मला सांगायचं एक माझ्या आयुष्यातली एक घटना मी सांगणार आहे. ऐकताय का सगळे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 1.5 वर्षापूर्वी तुमच्या भावाचा ऍक्सिडेंट झाला होता. 1.5 वर्षापूर्वी तुमच्या भावाचा ऍक्सिडेंट झाला होता आणि सगळ्यांच्या मनामध्ये अशी शंका निर्माण झाली होती, किंबहुना सगळ्या चॅनलने अशी परिस्थिती निर्माण केलेली होती, माझा सगळा फ्लॅशबॅक दाखवायला सुरुवात केलेली होती, जयकुमार गोरे आहे का नाही अशा पद्धतीची शंका माझ्या भगिनींच्या मनामध्ये निर्माण झाली होती. मला अभिमान आहे, 40 फूट गाडी माझी नदीमध्ये कोसळल्यानंतर सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बाथरूम मध्ये जरी ठेचकळून पडला, पाय घसरून पडला तरी माणूस जातोय. पण 40 फूट दरीत गाडी पडल्यावर सुद्धा माझ्या भगिनींच्या आशीर्वादामध्ये एवढी ताकद होती. या माझ्या सगळ्या बहिणींनी देवापुढे दिवा लावला आणि दिवा लावून विनंती देवाला केली, काही कर पण माझ्या भावाला वाचव. आणि देवानी त्यांचं ऐकलं. यम अर्ध्या वाटेपर्यंत आला होता, पण यमाला सुद्धा भगिनींनी सांगितलं, अजून माझ्या भावानं पाणी द्यायचं काम बाकी आहे. मानखटावमध्ये अजून पाणी आलं नाही. जो भाग राहिलाय त्या भागाला पाणी द्यायचंय. आणि जोपर्यंत या भागात पाणी पोचत नाही तोपर्यंत यमाला सुद्धा यांनी सांगितलं की तुझं तिकीट, जयकुमार गोरेचं तिकीट फाटणार नाही. म्हणून आपल्या सगळ्या माता भगिनींच्या आशीर्वादानं हा जयकुमार गोरे, जो 1.5-2 वर्षापूर्वी ऍक्सिडेंट मधनं वाचतोय का नाही, अपघातातनं वाचतोय का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि आज आपल्या समोर बघितल्यावर तुम्हाला वाटतंय का माझा ऍक्सिडेंट झाला होता? तुम्हाला वाटतंय का? वाटतंय का? नाही ना? त्यामुळे सगळ्या तुमच्या आशीर्वादाची ताकद आहे. म्हणून हा जयकुमार गोरे आपल्या समोर उभा आहे. माझी विनंती एवढीच आहे, जयकुमार गोरेला आशीर्वाद देतोयच, पण त्याच्यासोबत देवेंद्र भाऊला पण आपल्याला आशीर्वाद द्यायला लागेल. भारतीय जनता पक्षाचं सरकार आपल्याला पुन्हा आणायला लागेल. जर भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं नाही, जर देवेंद्र भाऊ जर पुन्हा सरकारमध्ये आले नाहीत तर काय होईल? काय होईल सांगा? माझ्या भगिनींच्या खात्यावर येणारे 1500 रुपये आहे का रे? तो व्हिडिओ लावलाय का? आहे, केलाय तयार? आहे का तयार? माहिती नाही, पण बघतो मी. आपल्याला सांगतो, जर तशी परिस्थिती आली, 1500 रुपयाची योजना ही बोगस योजना आहे. ही योजना करून फुकटचं खायला शिकू नका हे सांगणारे बारामतीचे शरद पवार आहेत. सांगतो तुम्हाला, चुकून जर त्यांचं सरकार आलं तर बहिणींना माझी विनंती आहे, तुमच्या खात्यावर येणारे पैसे काय होतील? काय होतील? चालेल का असं? चालेल का असं? नाही ना? मग तुम्हाला माझं सांगणं आहे, जर भारतीय जनता पक्षाचं सरकार यायचं असेल आणि आपल्या भगिनींचा सन्मान राहायचा असेल तर आपल्या सगळ्यांना देवेंद्र भाऊच्या पाठीशी उभं राहायला लागेल का नाही? राहायला लागेल का नाही? भारतीय जनता पक्षाचं सरकार आणायला लागेल का नाही? एकदा हात वर करून भारतीय जनता पक्षाला सगळ्यांनी पाठबळ द्या. धन्यवाद.
जय हिंद जय महाराष्ट्र. आपल्या सगळ्यांना सांगतो कार्यक्रम आता फक्त 50% झाला आहे. मी आपल्या कलाकारांना सांगतो की आता आपलं काम आपण चालू करा. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि माझ्या भगिनीला माझी विनंती आहे, सगळ्या भगिनी उठतायत, खाली बसा जरा. सगळ्यांना माझी विनंती आहे, 25 मिनिटाचा कार्यक्रम व्हायला आहे. 25 मिनिटं आहे या ठिकाणी बसून राहा. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू दादा.